रोल बद्दल आपण बोलतोय. मला असं वाटतं तुम्ही घराघरामध्ये पोहोचलात. त्या एका पात्राने तुम्हाला एक वेगळी ओळख दिली ती म्हणजे वच्छी मावशी, वच्छी. ज्याचा मी सुरुवातीपासून अगदी हो. उल्लेख करते. कसं कास्टिंग झालं? काय अनुभव होता त्याचा तुमचा? मस्त. मला झी मराठीवर त्याचे चॅनल प्रमुख जे होते निलेश हं, मयेकर, हं, हं, त्यांचा फोन आला. वर्षात ते 3च महिन्याचं कॅरेक्टर आहे हं, आणि ते तुम्ही करा. हं. त्याच्या आधी मी झी मराठीचे खूप कार्यक्रम बरोबर. सीरियल केल्या आहेत. मालवणी डेज, शुभंकर होती, लक्ष्मण रेषा. त्यामुळे आणि सरांनी मला बऱ्याचदा कौतुक पण केलेलं हं, मयेकर हं, हं. सरांनी. तर पण माझ्या दुर्दैवाने ना, मी तेव्हा स्टार प्रवाहावरची 1 नंबर नावाची मालिका मी साइन केली होती. बरं, बरं. तर मग मी मयेकरांना म्हटलं, "अहो सर, पण मी ते साइन केलं त्याचं काय करू?" म्हणे, "त्यांना नाही सांगा." तर "ते बघा," म्हणे, "आता तुमचं तुमचं. पण तुम्ही हा रोल करावा. 3च महिन्याचा आहे," म्हणे, "ताई, पण तुमच्यासाठीचा रोल आहे." हं, तर बघा, म्हणजे मला त्या शब्दावर इतका विश्वास, की हा कंटिन्युटीवाला रोल हं, मी हं. मग ह्यांना मी मेल पाठवला, की मी नाही करू शकत काही कौटुंबिक कारणामुळे. तुमचं लोकेशन लांब आहे आणि खरंच लांब होतं. एस-एल तिकडे मानखुर्दला वगैरे त्यांचं हे ओह! होतं. ओके. ते झालं ते. मग मी 3 महिन्यासाठी हा रोल कॅमिओ रोल होता वच्छीचा. हिरोईनचं लग्न जुळवण्याचा फक्त एक हो. तो पार्ट होता. हं, पण तो इतका लोकांना आवडला. माझ्यासाठी इतकं छान लिहिलं ते कॅरेक्टर. हं, मिथिला सुभाष. हं, काय डायलॉग लिहिलेत बाईंनी माझ्यासाठी. हं, ते बोलताना सुद्धा असं असं आतून यायचं मला. हं. वैभव चिंचाळकर. माझ्याकडनं चांगलं निघेपर्यंत थांबायचाच नाही तो. हो. "नाही ताई, अजून कर, अजून कर, अजून कर." ही सगळी मंडळी माझं भलं व्हावं म्हणून जणू काही देवाने माझ्यासाठी पाठवलेली. खरंय, खरंय. आणि त्या कॅरेक्टरनी मग मला अख्ख्या महाराष्ट्राची मावशी आणि आत्या बनवलं. हो. म्हणजे त्याचे 3-4 किस्से तुला मी सांगते. मी हां. रस्त्याने पण जाताना ना, "ए आत्या!" हां. हां, "ए मावशी!" लिटरली मी मडला जेव्हा तेव्हा काय 2015ची 16ची हो, गोष्ट ना. हो, हो. 10 वर्षापूर्वी गाडी-बिडी नव्हती आपल्याकडे. हं, आत्ता आली गाडी. हं, तेव्हा मी आपली बसनी किंवा ह्यानीच जायचे ना. हं. मग बसमधून उतरल्यानंतर बसमधले मला टाटा करायचे. हां. हां. आणि असं नाही हां. अ, ब त्यांच्यामध्ये प्रॉपर मान-सन्मान. "आत्या, येते. जा, नीट जा." बरं. असं. एक तर किस्सा मी मालाड स्टेशनला उभी होते. एक अशी पोलिसाचा ड्रेस घातलेली तुझ्या एवढी नुकतीच लागली असेल. आली आणि मला नमस्कार केला. म्हटलं, "काय गं हां. बाई?" बरं. "आत्या, हां. माझा आज पहिला दिवस आहे. आज माझी अपॉइंटमेंट आहे बरं. पोलीस म्हणून. मला हं. आशीर्वाद दे." अय्या! मला इतकं भरून आलं. म्हटलं ह्या मुलीला वाटलं, की माझ्या आशीर्वादाचं हिला खरी गोष्ट आहे. काहीतरी होईल. मग तिला असं मिठीत घेतलं, आशीर्वाद दिला. एक एक वाशीचा प्रयोग होता कुठलातरी. हां. एक असा तिशीचा तरुण आला. हं. थोडेसे समोरचे केस गेले होते. कुंडली घेऊन आला. बरं. "आत्या, माझं लग्न जुळत नाहीये." माझं लग्न ओह! जुळवण्याचं काम होतं ना. अच्छा. हे खरे किस्से आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर इतकं हे होतं, हं, की आता कसंही करून आई आजारी आहे गं म्हणे माझी. हं, मला लग्न मला करणं गरजेचं आहे आणि माझं जुळत नाहीये लग्न. हं. तर तुम्ही कुठेतरी हे फॉरवर्ड कराल का? मला त्यावेळेला वाटलं, की बापरे! ही मोठी जबाबदारी आहे. म्हटलं मी प्रयत्न करते. माहीत नाही काय झालं. मी दोघा-तिघांना पाठवली त्याची कुंडली, पण माहीत नाही त्याचं काय झालं.